मित्रांनो, मी आहे समृद्धी कौडगावकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. खूप दिवसांनंतर मी एका टेम्पलला व्हिजिट करते. मी म्हणजे प्रत्येक व्हिडिओनंतर मी अशीच बोलते की मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवते, कारण मी ॲक्च्युअलमध्ये खूप दिवसानंतरच व्हिडिओ बनवते. आज मला किती 4 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आणि गाईज, हे लोकेशन असं आहे ना की मला म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेलं होतं, म्हणजे मी असं ठरवलं होतं की मला यूट्यूबचे चॅनलवरती व्हिडिओ बनवायचा आहे किंवा यूट्यूब चॅनल मला क्रिएट करायचं आहे. त्यावेळेसच मला फर्स्ट व्हिडिओ असा होता की मला या टेम्पलचा बनवायचा होता, पण ते माझ्याकडून नाही झालं. आय एम सो सॉरी. मी आत्ता बनवते हा व्हिडिओ. हे कंकाळेश्वर टेम्पल आहे. आता इथून नाही दिसणार, मी मध्ये जाईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. कंकाळेश्वर टेम्पल हे खूप खूप जुनं आहे. 1500 वर्षापूर्वी तयार झालं असं बोलतात. ठीक आहे, आपण आतमध्ये जाऊन बघूयात. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये हे मंदिर बिंदुसरा नदीच्या काठीवर उभं करण्यात आलेलं आहे आणि 10व्या ते 12व्या शतकामधलं 1500 वर्षापूर्वीचं हे सुंदर मंदिर तुम्ही बघू शकता. भाविक याला वेगवेगळ्या नावाने बोलवतात. शिवमंदिर बोलतात याला, जलमंदिर पण बोलतात, दशावतारी मंदिर असं पण याला बोलण्यात येतं. आणि अजून एक नाव याला आहे, ते म्हणजे फ्लोटिंग टेम्पल, कारण चारही बाजूने पाणी आहे आणि मध्ये मंदिर आहे, त्याच्यामुळे हे नाव पडलंय. या मंदिरातली ही जी प्लेस आहे, म्हणजे जिथे मी उभी आहे आत्ता, मी वरती चढून आले, इतकी पीसफुल आहे, इतकी पीसफुल आहे. बाहेर म्हणजे खूप जास्त, समजा उन्हाळ्यामध्ये तुम्ही आलाय, पण इथे उभं राहाल ना, तुम्हाला एवढं थंडगार वाटेल. तुम्ही प्लीज, मी तुम्हाला सांगते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचं लोकेशन वगैरे तुम्हाला शेअर करेल. तुम्ही नक्की विजिट करा. मित्रांनो, मला अजून एक या मंदिराचं वैशिष्ट्य हे सांगायचे. नक्षीकाम वगैरे शैली जी त्यांनी कोरलेली आहे ती तर खूप सुंदर आहेच आहे, पण अजून एक वैशिष्ट्य या मंदिराचं असं आहे की हे जे खांब तुम्हाला दिसत आहे, हे खाली पण भरपूर आहेत, तर ते तुम्ही जेवढ्या वेळेस काउंट कराल ना, त्याचा काउंट वेगळा येतो. म्हणजे एक असा पर्टिक्युलर आकडा नाही आहे किंवा अशी गिनती तुम्ही अशी म्हणू शकत नाही की एवढे खांब या मंदिराला आहेत. तुम्ही जेव्हा म्हणजे जितक्या वेळेस तुम्ही ते मोजाल तितक्या वेळेस त्याचा काउंट वेगळा येतो. सो हे पण एक या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हे जे खांब दिसत आहे मागे, त्याच्यावर नक्षीकाम पण एवढं सुंदर केलेलं आहे. तुम्ही खाली बघू शकता, हे बघा, गणपतीचं नक्षीकाम आहे. वरती पण बऱ्याच सुंदर प्रकारचे नक्षी इथे कोरलेले आहे. आणि तुम्हाला खाली जाऊन पण मी पूर्ण डिटेल दाखवेल कसे कसे नक्षीकाम इथे केलेले आहे. पण इथून पण तुम्ही बघू शकता, दिसतंय हे खूप सुंदर आहे. चला आपण ते नक्षीकाम बघू कसं आहे ते. ठीक आहे, चलो. जे मी नक्षीकाम बोलत होते ना, हे बघा. आणि नक्षीकाम आपण जेव्हा जवळून बघतो त्यावेळेस लक्षात येतं की अनेक खांबांवर लढणाऱ्या स्त्रिया, धार्मिक कथा, देवतांची चित्रे पण कोरलेली आहेत. तसेच फुले, वेली, अनेक भौमितिक आकाराचे सुंदर सुंदर नक्षीकाम आणि खूप अतिशय बारीक नक्षीकाम आपल्याला दिसून येतं. या मंदिराच्या बांधकामात सिमेंट किंवा चुना यासारखे कुठलेही बंधक साहित्य वापरण्यात आलेले नाही आहेत, तर फक्त दगड एकमेकांमध्ये घट्ट बसवण्यासाठी इंटरलॉकिंग स्टोन ब्लॉक या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त दगडावर दगड रचून हे मंदिर उभं करण्यात आलेलं आहे.
आणि हा मित्रांनो, मला अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे की येताना जो तुम्ही हा पूल बघितला, हा पूल साईडला पाणी आहे. तर आम्ही ज्यावेळेस खूप लहान होतो, म्हणजे मी एक 7-8 वर्षांची होते, तेव्हा हा पूल प्रॉपर बांधलेला नव्हता. पूल होता पण त्या पुलावर पाणी यायचं. तर आमचे आई वडील आम्हाला असं हाताला धरून मला असं म्हणायचं आहे की पाण्यामधून आम्ही यायचो. त्याच्यामुळे या मंदिरात यायला एवढं आवडायचं आम्हाला. पण ठीक आहे, आता पूल बांधला आहे, थोडंसं त्यांनी डेव्हलपमेंट केले, ती गोष्ट ठीक आहे. पण काही गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट नको वाटते. आधी जो हा रंग दिसतोय ना, तो रंग नव्हता, पूर्ण दगडी काम दिसायचं. आणि ते खरं सांगते मी तुम्हाला, खूप सुंदर वाटायचं. त्यावेळेस मी व्हिडिओ बनवायला पाहिजे होते, तेव्हा तुम्हाला डिफरन्शिएट मला करता आलं असतं. बट ठीक आहे, कारण कसं ते ओरिजिनॅलिटी जी असते ना, ती कमी होते. या कलरमुळे ती थोडीशी कमी झाली. अजून एक गोष्ट या मंदिरामध्ये अशी आहे जी पर्यटकांना आकर्षित करते, ती म्हणजे या तलावामध्ये असे छोटे छोटे मासे पण आहेत. तुम्ही बघू शकता, जवळून पण भरपूर आहेत आणि ऑपोजिट साईडला पण आहेत, तुम्हाला दिसतील. तर हे पण एक दृश्य आहे इथे, जे बघायला छान वाटतं. ठीक आहे, तर मग आता आपण पुढे जाऊन बघूयात की मंदिराच्या परिसरामध्ये अजून असं काय काय आहे जे बघण्यासाठी वेगळं आहे काहीतरी. तर इथे डाव्या साईडला मी तुम्हाला दाखवेल, पिंपळाचं झाड आहे, हे बघताय तुम्ही. आणि याच्यावर भरपूर असे वटवाघळ आहेत. आता वटवाघळ सगळ्यांनाच माहिती आहे, ते उलटे असे लटकतात आणि ते म्हणजे लहान मुलांना तर खूपच जास्त ते बघायला वगैरे चांगले वाटतात. ॲक्च्युली ते चांगले नसतात, पण लहान मुलांना ते खूप जास्त असं एक्साइटमेंट असते त्यांना. आणि ते कसे रात्रीच बाहेर निघतात, त्याच्यामुळे संध्याकाळचं या मंदिरामध्ये कोणी एवढं येत नाही. आणि मित्रांनो, थँक्यू सो मच की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला. आणि असे अजून बीडमध्ये पण असे 2-3 प्लेसेस आहेत अजून बरेच आहेत, तर मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि हे जे तुम्हाला मी याचं डिस्क्रिप्शन सांगितलं, याचा जो कलर वगैरे काय जो दिलेला आहे, सगळं मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण मला कॉमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, समृद्धी कौडगावकर. थँक्यू.